नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपण नेहमी म्हणतो की समोरून वार करणाऱ्या शत्रूशी लढणं सोपं असतं, कारण तो शत्रू आहे हे आपल्याला आधीच माहित असतं आणि आपण सावध असतो. पण सगळ्यात मोठा धोका तिथे निर्माण होतो जिथे आपलीच म्हणणारी माणसं पाठीमागून वार करतात. आजच्या समाजात तोंडात साखर आणि मनात कपट घेऊन फिरणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. अशा गोड बोलून गळा कापणाऱ्या लोकांना कसं ओळखायचं, आज आपण अशा लोकांची अशी 8 लक्षणं पाहणार आहोत जी तुम्हाला वेळीच सावध करतील. जर तुम्ही हे 8 मुद्दे नीट समजून घेतले तर आयुष्यात कधीही कोणी तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही आणि कोणी तुम्हाला हलक्यात घेणार नाही. चला तर मग थेट मुद्द्याकडे वळूया. नंबर 1, मुखात राम आणि बगलेत सुरी, म्हणजे दुसऱ्यांची बदनामी करणारे. अशा माणसांना ओळखणं कठीण नसतं, फक्त यांच्या बोलण्यामागचा गेम समजून घ्यायला लागतो. काही लोकांना सवय असते तुमच्यापाशी आले की एखाद्या तिसऱ्याच माणसाची लायकी काढणार, त्यांची घरगुती गुपितं सांगणार आणि त्यांची लय बदनामी करणार. आपल्याला काय वाटतं, हा माणूस मला सगळं खरं सांगतोय म्हणजे हा आपला खास आहे. पण इथेच मोठा धोका असतो. जो माणूस तुमच्या समोर दुसऱ्याची इज्जत वेशीवर टांगू शकतो तो उद्या दुसऱ्यापाशी बसून तुमचीही इज्जत काढणारच, यात शंका नाही. अशी माणसं तोंडावर अरे भावा तूच माझा खरा माणूस असा उदो उदो करतात, पण तुम्ही पाठी फिरले की तुमच्याच नावाने थुंकतात. हे उघड शत्रूपेक्षा भयानक असतात, कारण शत्रू समोरून वार करतो आणि हे गोड बोलणारे पाठीमागून खंजीर खुपसतात. त्यामुळे अशा दुटप्पी लोकांपाशी आपली गुपितं कधीच उघडी करू नका. नंबर 2, गरजेपुरता मामा म्हणणारे स्वार्थी लोक. अशा लोकांना आपल्या गावरान भाषेत माजूर आणि मतलबी म्हणतात. यांना नात्याशी आणि मैत्रीशी काहीच देणं घेणं नसतं. यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. जेव्हा या लोकांची गाडी कुठेतरी अडलेली असते किंवा त्यांना तुमची मदत हवी असते तेव्हा हे तुमच्या घराच्या चकरा मारतील. तुमच्या समोर एवढे लाचार होतील जणू तुमच्याशिवाय या जगात त्यांचं कोणीच नाही. तुम्हाला एकदम डोक्यावर घेऊन नाचतील. पण गड्या हो, जसं त्यांचं काम फत्ते होतं तसा या लोकांचा रंग बदलतो. नंतर तुम्ही फोन केला तरी उचलत नाहीत, बिझी होतो अशी कारणं सांगतील. अगदी रस्त्यात समोरासमोर भेटले ना तरी मान फिरवून निघून जातील, जणू काही ओळखतच नाही. थोडक्यात सांगायचं तर हे लोक गरजेपुरता मामा असतात. अशा गोड बोलून वापर करून घेणाऱ्या लोकांपासून वेळीच लांब राहिलेलं बरं. नंबर 3, पाठीवर थाप मारून गुपितं काढणारे लोक. सुरुवातीला तुमच्याशी एवढी जवळीक साधतील, सुखदुःखात सोबत असल्याचं दाखवतील की तुम्हाला वाटेल हा तर आपल्या हक्काचा माणूस आहे. आपणही भावनिक होऊन घरातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून टाकतो. पण त्यांचा खरा हेतू मैत्रीशी नसतोच. त्यांना फक्त हे जाणून घ्यायचं असतं की तुमच्या घरात काय चाललंय, तुमच्यात काय वाद आहेत आणि तुमच्या खिशात नक्की किती पैसे आहेत. एकदा का तुमच्या घरची आणि पैशाची सगळी गुपितं त्यांच्या हातात लागली की मग त्यांचा खरा गेम सुरू होतो. नंतर नेमकी याच माहितीचा वापर करून ते समाजात तुमची बदनामी करतात किंवा तुमच्या अडचणीच्या वेळी तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमचा गेम करतात. म्हणून म्हणतात आपल्या घराची चावी आणि खिशातली माहिती कधीच कोणाला देऊ नये. नंबर 4, तुमच्या प्रगतीवरती खोटा आनंद दाखवणारे लोक. उघडपणे कधीच तुमच्याशी वाईट वागणार नाहीत, पण तुमच्या प्रगतीचा त्यांना आतून लय जळफळाट होतो. समजा तुम्हाला एखादं यश मिळालं, नवीन गाडी घेतली किंवा एखादा चांगला बिझनेस सुरू केला तर हे लोक सगळ्यात आधी पळत येतील. तोंडाने म्हणतील अरे वा भावा, लय भारी केलं, लय कौतुक वाटतं तुझं. पण त्यांचं हे बोलणं फक्त वरवरचं असतं. जर तुम्ही त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरचे हावभाव नीट पाहितलेत ना तर तिथे आनंदाऐवजी एक जळजळ आणि मत्सर स्पष्ट दिसेल. तोंडाने कॉंग्रॅच्युलेशन म्हणत असतानाही त्यांच्या पोटात एकच विचार सुरू असतो, हा माझ्यापेक्षा पुढे कसा गेला. ही माणसं तुमच्या सुखात कधीच मनापासून सामील होत नाहीत. अशा नकली कौतुक करणाऱ्या आणि पोटदुखी असलेल्या लोकांपासून नेहमी सावध राहावं. नंबर 5, अडचणीच्या वेळी सोयीस्कररित्या गायब होणारे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, तुमची चलती आहे, तोपर्यंत हे लोक तुमच्या अवतीभोवती घुटमळतील. हॉटेलमध्ये पार्टी करायची असो, फिरायला जायचं असो व मजा मस्ती करायची असो, हे सगळ्यात पुढे राहतील आणि गळ्यात गळे घालतील. पण गड्या हो,
निसर्गाचा नियम आहे, जसा सुखाचा काळ येतो तसं कधीतरी संकटही येतं. जेव्हा तुमच्यावर खरं संकट कोसळतं किंवा खिशात दमडी नसताना पैशाची नड भासते, तुम्ही फोन केला की यांचे फोन अचानक नॉट रिचेबल दाखवायला लागतात. चुकून फोन उचललाच तर मदत करायची सोडून अरे माझ्याच घरी लय मोठी इमर्जन्सी आलीये असं म्हणून स्वतःच रडगाणं गातात. थोडक्यात हे सुखात सोबत नसतात आणि दुःखात सगळ्यात आधी पळ काढतात. नंबर 6, नेहमी मदतीचा हाव आणणारे. हे लोक जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा पाठीवर हात ठेवून एवढ्या मोठ्या बाता मारतील की विचारू नका. अरे भावा, टेन्शन नको घेऊ, काही अडचण आली तर फक्त फोन कर, तुझा भाऊ तुझ्यासाठी रात्री 12 वाजता पण हजर राहील. हे ऐकून आपल्याला वाटतं की आपला भाऊ खंबीर आहे, पण जेव्हा खरंच तुमच्यावरती एखादी अडचण येते आणि तुम्ही त्यांना फोन करता तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो. ते प्रत्यक्ष मदत करायला कधीच पुढे येत नाहीत. उलट फोनवर अरे रे रे लय वाईट झालं रे, काळजी घे अशी खोटी सहानुभूती दाखवतील. गोड गोड बोलून विषय बदलतील आणि हळूच सटकतील. हे लोक फक्त बोलायला वाघ असतात, पण मदतीची वेळ आली की उंदीर बनतात. नंबर 7, चुकीच्या गोष्टींनाही उगीच हो ला हो म्हणणारे. खरा मित्र किंवा चांगला माणूस तोच असतो जो आपली चूक असेल तर आपल्याला 4 चौघात किंवा एकट्यात तोंडावर टोकतो आणि म्हणतो हे तुझं चुकतंय, असं करू नको. पण जे कपटी आणि गळा कापणारे लोक असतात ना, ते तुमच्या चुकीच्या निर्णयावरही टाळ्या वाजवतील. तुम्ही कितीही चुकीचं वागत असाल तरी ते म्हणणार नाही, तू करतोय ते एकदम कडक आहे, तू पुढे जा. त्यांना तुमच्याबद्दल आदर नसतो, तर त्यांना तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करताना बघायचं असतं. त्यांना माहित असतं की हा निर्णय तुला खड्ड्यात घेऊन जाणार आहे, म्हणूनच ते उगीच पाठिंबा देऊन तुमची हवा वाढवतात. थोडक्यात हे लोक तोंडात साखर ठेवून तुम्हाला विहिरीत ढकलायला टपलेले असतात. नंबर 8, नात्यांचा किंवा मैत्रीचा इमोशनल वापर करणारे. जेव्हा हे लोक स्वतःच एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना तुमची गरज असते तेव्हा हे लगेच भावनिक कार्ड खेळायला सुरुवात करतात. अरे आपली किती जुनी मैत्री आहे, आपलं रक्ताचं नातं आहे, तू नाही मदत करणार तर कोण करणार, असं बोलून हे तुमच्या भावनांशी खेळतात. आपल्यालाही वाटतं की नातं महत्वाचं आहे म्हणून आपण स्वतःचं नुकसान सोसूनही त्यांना मदत करतो. पण गड्या हो, जेव्हा त्यांची गरज संपते आणि तुमची वेळ येते तेव्हा हेच लोक सगळ्यात आधी ते नातं आणि मैत्री विसरून जातात. तुमची अडचण पाहून हे तोंड फिरून निघून जातात. थोडक्यात सांगायचं तर हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी नात्याचा मुखवटा घालतात आणि काम झालं की तो मुखवटा फेकून देतात. तर मित्रांनो, हे होते 8 प्रकारचे लोक जे वरून खूप गोड बोलतात पण आतून मात्र तुमचा विश्वासघात करायला टपलेले असतात. शेवटी एवढंच म्हणेल की जगात प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणे थांबवा. कोणाशी उगाच वाद घालू नका, पण कोणाला स्वतःचा वापरही करू देऊ नका. स्वतःचे निर्णय खंबीरपणे घ्यायला शिका, जेणेकरून तुमचं व्यक्तित्व समाजात मजबूत राहील. तुमच्या आयुष्यातही असा कधी अनुभव आला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.